नमस्कार शेतकरी बंधूंनो, 20व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। थोडा व्हिडिओ टाकायला उशीर झालेला आहे, त्याबद्दल एक दिलगिरी व्यक्त करतो। साधारणपणे आठवड्याला एक व्हिडिओ असं 100 व्हिडिओपर्यंत आपला प्रवास आहे। तर शेतकरी बंधूंना आज आपण गहू लागवड तंत्रज्ञान या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत। तर गहू हे आपल्याकडचं एक महत्त्वाचं पीक आहे रब्बीमधलं, त्यामुळे गव्हाचं नियोजन शेतकऱ्यांनी एक चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे। गहू हा जिरायतमध्ये सुद्धा घेतला जातो आणि बागायतीमध्ये सुद्धा घेतला जातो। महाराष्ट्राचं उत्पन्न भारताच्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये हे कमी उत्पादकता आपल्याकडे कमी उत्पन्न आहे महाराष्ट्रामध्ये। त्याच्यामुळे हे कमी जे काही उत्पन्न आहे, कमी जी काही उत्पादकता आहे, तर ही उत्पादकता कमी येण्याची कारणं काय आहे? तर गहूचे जे काही सुधारित वाण आहे ते शेतकरी सुधारित वाणांचा वापर करत नाही। मशागतीचं जे काही तंत्रज्ञान आहे ते मशागतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांकडून वापरलं जात नाही। पीक संरक्षण उपाययोजना शेतकरी करत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही पेरणीची वेळ आहे तर ती पेरणीची वेळ शेतकऱ्यांकडून साधली जात नाही। आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी देण्याची जी काही पद्धत आहे ती गव्हाला केव्हा पाणी दिलं पाहिजे ती सुद्धा वेळ शेतकऱ्याकडून पाळली जात नाही। त्याच्यामुळे गव्हाची उत्पादकता आपल्याकडं कमी होत आहे। म्हणून या गोष्टींचा अवलंब शेतकऱ्याने जर केला तर गव्हाची उत्पादकता ही वाढवण्यामध्ये निश्चितच मदत होईल, पर्यायाने तुमचं उत्पन्न वाढेल। तर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं तर गव्हाच्या बाबतीमध्ये तर त्यासाठी जातींची निवड। शेतकरी बंधूंनो, गव्हाला जिरायतीसाठी वेगळ्या जाती आहेत, बागायतीसाठी वेगळ्या जाती आहेत, आणि बागायतीमध्ये जर उशिरा पेरणी असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या जाती आहेत। तर गव्हाचा योग्य वेळ जो आहे पेरणीचा तो ऑक्टोबरचा दुसरा आठवडा आहे योग्य वेळ। आणि जर उशिरा गहू असेल, बागायती गहू असेल, जिरायती असेल तर तो ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पेरायचा आहे। आणि बागायती गहू असेल तर तो नोव्हेंबर जो आहे तर साधारणपणे 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यानमध्ये बागायती गव्हाची आपल्याला पेरणी करायची आहे। आणि जर उशिरा असेल बागायतीमध्ये, उशिरा पेरणी आपण बागायतीत करू शकतो, परंतु ती 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला करायची उशिरा पेरणी। जर का 15 डिसेंबरच्या नंतर पेरणी शेतकऱ्यांनी केली तर 15 दिवसांसाठी 2.5 क्विंटलची घट आपल्याला दिसून येईल। समजा 15 नोव्हेंबर नंतर गव्हाची पेरणी 15 डिसेंबरला केली तर 2.5 क्विंटल एका हेक्टर मागे उत्पन्नामध्ये घट दिसेल। परत जर 15 डिसेंबरच्या नंतर 30 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी जर पेरणी केली तर साधारणपणे 5 क्विंटलपर्यंत उत्पन्नात घट दिसेल। म्हणजे 15 दिवस लेट झाला तर 2.5 क्विंटल तुमचं उत्पन्न हे कमी होतं। म्हणून व्हरायटींमध्ये जर आपण बघितलं गव्हाच्या तर व्हरायटींमध्ये जी काही जिरायत आहे, जिरायत गव्हासाठी आपल्याकडं जी पंचवटी ही व्हरायटी जिरायतसाठी आहे। आणि पंचवटीनंतर शरद ही व्हरायटीसुद्धा जिरायतीसाठी आहे। जर पाणी कमी प्रमाणामध्ये असेल तर नेत्रावती ही व्हरायटी आहे। आणि योग्य वेळी पेरण्यासाठी गहू बागायती आणि नोव्हेंबरमध्येच ज्यांना पेरायचं आहे तर बागायतीसाठी जी काही व्हरायटी आहे गव्हाची तर ती आहे त्र्यंबक, तपोवन आणि गोदावरी। त्र्यंबक आणि तपोवन हे जे काही आहे हे सरबती वाण आहे, आणि गोदावरी जो आहे तो बक्षी वाण आहे। आणि उशिरा पेरणी करायची आहे शेतकऱ्यांना, जी उशिरा पेरणीसाठी बागायती परंतु उशिरा पेरणी आहे तर उशिरा पेरणी निफाड 34 हा वाण विद्यापीठाने आपल्याकडं शिफारस केलेला आहे। तर ही जातीची निवड झाल्यानंतर सुद्धा आपल्याला बियाणं किती घ्यायचं, तर जर जे बियाणं आहे तर ते साधारणपणे जर जिरायत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 75 ते 100 किलो प्रति हेक्टरी, म्हणजे 2.5 एकरासाठी 75 ते 100 किलो बियाणं आपल्याला घ्यायचं आहे। नंतर जर बागायती असेल योग्य वेळी पेरणी तर त्याच्यासाठी आपल्याला 100 ते 125 किलो बियाणं घ्यायचं आहे। आणि जर उशिरा पेरणी असेल तर त्यासाठी बागायती आणि उशिरा पेरणी असेल तर तिथं थोडं बियाणं आपल्याला वाढवून घ्यायचं, 125 ते 150 किलो एका हेक्टरसाठी घ्यायचं आहे। आणि जर शेतकरी बंधूंना जर उशिरा पेरणी आपण करत असू तर साधारणपणे आपल्याला योग्य वेळी पेरणीसाठी जे काही 2 ओळीतलं अंतर आहे ते 22.5 सेंटीमीटर आहे। जर फवारणी जर आपली लागवड ही उशिरा होत असेल तर त्याला 18.5 सेंटीमीटरच अंतर घ्यायचं आहे। थोडंसं अंतर आपल्याला कमी करून घ्यायचं आहे जर उशिरा पेरणी झाली तर। या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत।
मशागत करत असताना आपलं खरीप ज्यावेळेस निघून जातं त्यावेळेस नांगरणी केली पाहिजे. साधारणपणे गव्हाच्या मुळ्या ह्या 45 सेंटीमीटर खोलपर्यंत जात असतात. त्याच्यामुळे 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत तरी नांगरट ही केली गेली पाहिजे. नांगरट केल्यानंतर त्याला 2-3 कुळवाच्या पाळ्या दिल्या पाहिजे. शेवटच्या कुळवाच्या पाळ्याच्या आधी आपल्याला 20 ते 25 बैलगाड्या शेणखत त्या ठिकाणी टाकलं पाहिजे आणि शेवटची कोळपणी शेणखत पसरवल्यानंतर करून घेतली पाहिजे. तर ह्या गोष्टी एका हेक्टरसाठी 20 ते 25 बैलगाड्या शेणखताच्या सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे येतं. नंतर जे काही आपण बघितलं तर जमीन जी आहे गव्हाला ही भारी जमीन लागते. मध्यम जमिनीमध्ये सुद्धा गहू घेता येतो, परंतु त्या ठिकाणी रासायनिक खतं आणि भर खतांचा वापर हा आपल्याला चांगला करावा लागेल. नंतर भारी जमीन गव्हासाठी शिफारस केलेली आहे. तर भारी जमिनीमध्ये गव्हाचं उत्पन्नसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे बसतं आणि विद्यापीठाने शक्यतोवर हलक्या जमिनीमध्ये गहू घेऊ नये अशी शिफारस आपल्याला आहे. हलक्या जमिनीमध्ये गहू शेतकऱ्यांनी शक्यतो घेऊ नये, कारण उतारा त्या ठिकाणी खूप कमी बसतो. आणि उशिरा पेरणी तर हलक्या जमिनीमध्ये करू नये. बागायती काळी जमीन असेल, भारी जमीन असेल, त्या ठिकाणी थोडी उशिरा पेरणी केली तर चालू शकते. नंतर आपण बघितलं ती गव्हाची पेरणी गेल्यानंतर पाणी देण्याची अवस्था जी आहे ती खूप महत्त्वाची आहे गव्हांसाठी. तर शेतकरी बंधूंनो, पहिले जे आहे तर गव्हाला मुकुटमुळे फुटण्याची अवस्था आहे, दुसरी जी आहे कांडी भरण्याची अवस्था आहे, फुलोरा अवस्था आहे तिसरी आहे, आणि चौथी जी आहे ती दाणे भरण्याची अवस्था आहे. तर ह्या चारही अवस्थांमध्ये जर पाणी योग्य प्रकारे दिलं गेलं तर त्यावेळेस निश्चितच गव्हाचा उत्पन्नावर आपल्याला भर दिसून येते. पहिली जी आहे तर ती 21 दिवसांनी पहिलं मुकुटमुळे फुटण्याची अवस्था, त्यावेळेस 21 दिवसांनी पाणी आपण दिलं पाहिजे. दुसरी अवस्था जी असते ती 42 दिवसांची आहे, त्यावेळेस दुसरं पाणी दिलं पाहिजे. तिसरी अवस्था जी आहे 63 दिवसांची आहे, त्यावेळेस तिसरं पाणी दिलं पाहिजे. आणि चौथी अवस्था जी आहे ती 84 दिवसांची आहे, त्यावेळेस चौथं पाणी आपलं दिलं गेलं पाहिजे गव्हाला. तर शेतकरी बंधूंना 21चा पाडा आपण लक्षात ठेवायचा. जो 21चा पाडा आहे तर तो 21चा पाडा म्हणजे गव्हाला पाणी देण्याची आपल्याकडं वेळ आहे असं लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या शेतकऱ्याकडं फक्त एकच पाणी देण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी 42व्या दिवशी पाणी दिलं पाहिजे गव्हाला. ज्या शेतकऱ्यांना 2 पाणी देण्याची चीच त्यांच्याकडं सोय आहे त्यांनी 21व्या दिवशी पहिलं पाणी आणि 42व्या दिवशी दुसरं पाणी दिलं पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना 3 पाणी देण्याची व्यवस्था आहे त्यांनी फक्त 21व्या दिवशी पहिलं, 42व्या दिवशी दुसरं आणि 63व्या दिवशी तिसरं पाणी, या पद्धतीने पाण्याची व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केली तर निश्चितच उत्पन्नामध्ये आपल्याला भर दिसून येईल. नंतर आहे पीक संरक्षण. शेतकरी बंधूंनो, गव्हाला जे आहे ते साधारणपणे तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव गव्हावर होत असतो आणि उंदीर जे असतात तर उंदरांचा प्रादुर्भाव गव्हामध्ये आपल्याला दिसून येतो. तर तांबेरा रोगामध्ये 2 प्रकारचे तांबेरे दिसतात, एक काळा तांबेरा आणि एक नारंगी तांबेरा. तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये काळा तांबेराचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर काळा तांबेरासाठी आपण वेळीच त्या ठिकाणी मेन्कोझेप हे जे काही बुरशीनाशक आहे तर त्याचं फवारणी त्या ठिकाणी आपण केली पाहिजे. साधारणपणे 1.5 किलो मेन्कोझेप आपल्याला 500 लिटर पाण्यामध्ये आपण त्या ठिकाणी फवारू शकतो. नंतर करपाचा सुद्धा अटॅक आपल्याकडे गव्हाला दिसून येतो. करपाला COC म्हणजे कॉपर ऑक्झोक्लोराइड आणि मेन्कोझेप हे एकत्र करून करपाला मारल्यास करपासुद्धा त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येतो. नंतर बघितलं तर मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव सुद्धा गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मॉइश्चर जर जास्त असेल, आर्द्रता जास्त असेल तर अशा वेळी मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर अशा वेळी डायमोथोएट जे काही आहे तर डायमोथोएट म्हणजे त्याची फवारणी आपण साधारणपणे 700 ml डायमोथोएट 500 लिटर पाण्यामध्ये एका हेक्टरसाठी म्हणजे 2.5 एकरासाठी ते पुरेसं होतं. तर या पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे. नंतर साधारणपणे 30 ते 35 दिवसांनी गव्हामध्ये तुम्ही तणनाशकाचा वापर करू शकता. गव्हासाठी जे काही शिफारस केलेले तणनाशक आहेत तर ते 2,4-D आहे. नंतर एक आयसोप्रोट्युरॉन नावाचं तणनाशक आहे. नंतर जे आहे गव्हाची जी काही आपल्याला पेरणी करायची असते तर दोघं बाजूला आडवी आणि उभी पेरणी शेतकरी करतात. तर तशी न करता एकेरी पद्धतीनेच गव्हाची पेरणी करायची आहे, जेणेकरून तुम्हाला आंतरमशागत करणं हे सोयीचं होतं. आणि गहू ज्यावेळेस आपल्याला काढायचा असतो तर काढणीच्या 1-2-3 दिवस परिपक्व होण्याच्या आधी कंबाईन हार्वेस्टरने तुम्ही करून घेऊ शकतात. साधारणपणे 15% मॉइश्चर त्यावेळेस गव्हामध्ये असतं. अशा वेळी गव्हाची पेरणी केली तर दाण्यांचं नुकसान आपलं होत नाही. आपण बघितलं तर साधारणपणे बागायती गहू योग्य वेळी पेरणी केली असेल
तर त्याचं 50 क्विंटल उत्पन्न एका हेक्टरला येणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि उशिरा पेरणी असेल बागायती गव्हाची तर 40 क्विंटल एका हेक्टरी म्हणजे 2.5 एकराला येणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि जिरायत गहू असेल तर तो 15 क्विंटल उत्पन्न एका हेक्टरला म्हणजे 2.5 एकराला येणं आपल्याला अपेक्षित आहे. तर शेतकरी बंधूंनो, गव्हाचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करावं. जमिनीमध्ये रासायनिक खतं जे काही गव्हाला द्यायचे आहेत तर पेरणीच्या वेळेस जे काही बागायती गहू आहे त्या बागायती गहूसाठी आपल्याला 120 किलो नत्र एका हेक्टरी, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश एका हेक्टरी आपल्याला द्यायचा आहे. आणि जर जिरायती गहू असेल तर 120 किलो हेक्टरीच्या नत्राच्या जागेवर 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश असा थोडा डोस कमी आपण जिरायतीसाठी करून घेणार आहोत. तो डोस आपल्याला गव्हासाठी द्यायचा आहे. संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश आपल्याला लागवडीच्या वेळी देऊन टाकायचं आणि निम्मे नत्र लागवडीच्या वेळेस देऊन टाकायचं. लागवडीच्या 3 आठवड्यानंतर राहिलेलं निम्मे नत्र आपल्याला गव्हाला द्यायचं आहे. लागवडीच्या 3 आठवड्यानंतर एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. नंतर दाणे बनण्याची जी अवस्था आहे त्यावेळी अवस्थेमध्ये 2% युरियाची फवारणी आपल्याला करायची आहे. 2% युरियाची फवारणी दाणे बनण्याच्या अवस्थेमध्ये करायची आहे. त्याच्याने गव्हाला चकाकी येते, दाणे चमकतं आणि बाजारामध्ये तुम्हाला गव्हाला एक चांगला भाव मिळू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, गहू लागवड तंत्रज्ञानामध्ये या गोष्टींचा वापर आपण, या मुद्द्यांचा वापर आपण करावा. तणनाशकामध्ये सुद्धा आपण युरियाचं थोडंसं मिक्सचर करावं. 2% युरिया त्या ठिकाणी मिक्सचर करावा एवढं आपण. आणि साधारणपणे तणनाशकाची फवारणी केल्यानंतर 10 ते 12 दिवसापर्यंत गव्हाला पाणी द्यायचं नाही. हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे आणि गव्हाचं उत्पन्न वाढीसाठी हे सर्व तंत्रज्ञान आपण आपल्या शेतामध्ये अवलंब करावा, जेणेकरून आपल्याला त्याची उत्पादन वाढवता येईल. आणि पर्यायाने आपली उत्पादकता वाढल्यानंतर आपल्या महाराष्ट्राची सुद्धा उत्पादकतेमध्ये त्याचा भर पडेल. आणि भारताच्या उत्पादकतेच्या बरोबरीला जाण्यासाठी निश्चितच आपल्याला हे फायदेशीर ठरेल. धन्यवाद शेतकरी बंधू.